जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 265. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सर्व काही चित्तामुळे आहे म्हणतात संत. ही जी प्रार्थना आपण प्रत्येक भागामध्ये सुरुवातीला करतो, तो हा चित्ताचा पसारा नाहीसा व्हावा यासाठी आहे. खरं तर सर्व सुखदुःखांचा उगमच या चित्तामध्ये आहे. खरं तर योग वासिष्ठामध्ये श्रीरामांनीच हे सांगितलं आहे की चित्तम कारणम अर्थानाम तस्मिन सती जगत्त्रयम म्हणाले. म्हणजे सर्व संसाराचा पसारा, जगाचा पसारा चित्त आहे म्हणून आहे. त्याचा नाश झाला की जगाचा अस्त होतो म्हणाले. तस्मिन क्षीणे जगत क्षीणम. आणि त्यामुळे तच्चिकित्स्य प्रयत्नतः म्हणून त्या चित्ताची चिकित्सा करावी म्हटलंय. म्हणजे काय की त्याचा बंदोबस्त कसा करता येईल हे बघावं, असं श्रीरामांनी तिकडे योग वासिष्ठामध्ये सांगितलं आहे. कारण हे जे आपण ही प्रार्थना जी करतो चित्तलय व्हावा, ही चित्तलय स्थिती सुद्धा अलीकडची आहे असं काही संत सांगतात. चित्ताचा अस्त अशी संज्ञा आहे किंवा मनोनाश अशी संज्ञा आहे. मनोलय आणि मनोनाश. आणि नामानं काय होतंय, मुख्यतः सर्व संत सांगतात, आमचे महाराज सांगतात की एकच नाम, सद्गुरूंनी दिलेलं एकच नाम, त्यामध्ये जर लय लागला मनाचा तर मन नाहीसं होतं. त्यालाच मनोनाश म्हटलंय. मग असा जो श्लोक आपण बघितला श्रीरामांनी सांगितलेला, त्यामध्ये ते हेच सांगतायत की त्याचा नाश होईपर्यंत हे जगत्त्रयम, तिन्ही जग, सर्व काय जे संसारामध्ये आहे ते सर्व आहे जोपर्यंत चित्त आहे. आणि म्हणून आम्ही भक्तिमार्गी सुरुवातीला त्या चित्ताचा लय, जसं महाराज आम्हाला म्हणाले की तुमचं चित्त एकाच गोष्टीने व्यापून असणं, आणि ती एकच गोष्ट कुठली, जी शुद्ध आहे, जी पूर्ण आहे. अशा सद्गुरूंनी जर आमचं मन व्यापलेलं असेल तर ती दृढता जाऊन चित्तात बसते. चित्तामध्ये तो संस्कार तयार होतो आणि तो संस्कार जन्मोजन्मी कॅरी फॉरवर्ड होतो. यासाठी परमार्थ मार्गामध्ये घेतलेलं नाम कधीही वाया जात नाही असं आम्हाला सद्गुरू सांगतात. ते नाम तुम्ही पुढच्या जन्मामध्ये इतर काहीही घेऊन जाता आलं नाही, बुद्धी मन घेऊन जाता आलं नाही, तरी चित्तातला तो नाम संस्कार मात्र जीव पुढच्या जन्मामध्ये घेऊन जातो आणि तिथून पुढे त्याच्या त्या साधनेला सुरुवात होते. ही केवढी मोठी गोष्ट आहे ह्याची कल्पना आज आपल्याला येऊ शकत नाही. ज्या वेळेला आपल्याला वाटत असतं की अमुक व्यक्तीची साधना इतकी सुफळ कशी काय होऊ शकते, इतका तो पुढे कसा जाऊ शकतो साधनेमध्ये, त्याची स्थिती इतकी स्थिर कशी होऊ शकते, त्यावेळेला असं ते पूर्वजन्मांतर्गत चित्तामधलं नाम त्याला पुढे ढकलत असतं, हे संत आम्हाला सांगतात. म्हणून या जन्मामध्ये आम्ही जे नाम कर्म करू त्या कर्माचं फळ आम्हाला पुढच्या जन्मामध्ये मिळत असतं. कर्माचं फळ म्हणजे पुन्हा नामच, आणि नामाचा तो संस्कार आम्हाला ह्या परमार्थ मार्गावर अग्रेसर करत असतो. नाम संस्काराशिवाय परमार्थ मार्गात कुणीच अग्रेसर होऊ शकत नाही. हे आम्हाला शिवभगवानांनी मागच्या भागामध्ये जी रामस्तुती त्यांनी केली त्यामध्ये सांगितलं की मुनीसुद्धा जोग भरोस त्यागून नेहमीसाठी तुमच्या नामाचा, तुमच्या चरणांचा आश्रय घेतात आणि सेवकपण पत्करतात. हे त्यांनी आम्हाला सांगितलं. सेवकपण पत्करणं खऱ्या अर्थानं आणि नामावर प्रेम असणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे सर्व भक्त वानरवीरसुद्धा प्रभू श्रीरामांची सेवा आपल्याकडून घडली म्हणून प्रसन्न आहेत.
सेवा घडून त्यांचं जे कार्य होतं ते सुफळ संपूर्ण होऊन सीता मातेसह हे सर्व वानरवीर अस्वलवीर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांसह पोचलेले आहेत. आणि आता प्रभू त्यांना कसा त्यांचा आदर सत्कार करतात, काय त्यांना सांगतात, ही गोष्ट आम्हाला तुलसीदास पुढे सांगतायत. त्या अगोदर या कथेबद्दल सांगतायत, रामकथेबद्दल. अगदी साहजिक आहे हा संबंध, म्हणजे काय म्हणायचं, हा सिक्वेन्स. कारण मागच्या भागामध्ये शिवभगवानांनी स्तुती केली आहे श्रीरामांची आणि अनपायनी भक्ती मागितली आहे. याचाच अर्थ या, आणि दुसरं सांगितलं अवलंब भवंत कथाजिनके, ज्यांनी तुमच्या कथेचा म्हणजे लीला चरित्राचा आश्रय घेतला ते भवसागर तरून जातात. त्यामुळे त्या लीला चरित्राबद्दल आधी तुलसीदास आम्हाला सांगतायत, काकभुशुंडी सांगतायत वैनतेयाला. म्हणाले, सुनु खगपती यह कथा पावनी, त्रिविध ताप भव भयदावनी, महाराज कर शुभ अभिषेका, सुनत लहहि नर बिरती विवेका. हे वैनतेया गरुडा, ऐक, ही रामकथा सर्वांना पवित्र करणारी आहे. पावनी या शब्दामध्ये संबंध परमार्थ साठलेला आहे. खरं मागच्या भागामध्ये सुद्धा शिवशंभोंनी आम्हाला जे सांगितलं की शुद्ध ही शुद्ध हृदय असलं पाहिजे रामसेवा, रामचरण सेवा करण्यासाठी. ते शुद्ध हृदय ह्या कथेनं होतं असं इथे काकभुशुंडी सांगतायत. सर्वांना पवित्र करणारी आहे. तिन्ही प्रकारच्या तापांचा आणि जन्म मृत्यूच्या भीतीचा सुद्धा नाश करणारी अशी ही कथा आहे. आणि पुढे त्याचं एक पिक्युलॅरिटी सांगतायत. म्हणाले, महाराज कर शुभ अभिषेका. इथे श्रीरामांना महाराज असं संबोधन दिलं आहे बरं का. आणि म्हणतायत की महाराज श्रीरामांच्या कल्याणकारी शुभ अशा राज्याभिषेकाचं चरित्र लीला जो निष्काम भावनेनं ऐकतो त्या मनुष्याला वैराग्य आणि ज्ञानप्राप्ती होते. सुनत लहही नर बिरती विवेका. केवढी मोठी गोष्ट सांगितली आहे पहा, वैराग्य आणि ज्ञान प्राप्ती. पण कसं सांगितले, निष्काम भावनेनं ऐकल्यानं. कसं आहे, तुलसीदासांनी ज्या अनेकविध गोष्टी चौपाया दोहे रचलेत या श्रीरामचरितमानसमध्ये, त्यांचा लौकिकदृष्ट्यासुद्धा खूप फायदा होतो, प्रॉफिट असं म्हटलं जातं. आणि ते सत्यही आहे. अनेक लोकांचे असे अनुभव आहेत की लौकिकदृष्ट्या अगदी संपत्ती मिळण्यासाठी, काही कष्ट निवारण होण्यासाठी, किंवा जसं इथे म्हटलं तसं कोणत्याही प्रकारची म्हणजे मानमरातब मिळण्यासाठी, म्हणजे राज्याभिषेकाच्या लीला चरित्रामुळे भरभराट होते, त्यामुळे त्याचं पठण करावं, चिंतन करावं असे सांगणारे लोकही आहेत. कारण संत हृदय जे असतं ते अत्यंत कोमल असतं. त्यामुळे लोकांचं दुःख त्यांना बघवत नाही, लौकिक दुःखसुद्धा. त्यामुळे अनेक गोष्टी त्या अशा रचून ठेवतात. वेदांमध्ये तर भांडार आहे अशा गोष्टींचं, की अमुक केलं तर अमुक सिद्धी मिळेल, अमुक कष्ट निवारण होईल. ह्या अशा गोष्टी तुलसी रामायणांमध्ये खच्चून भरलेले आहेत म्हटलं तरी वावगं ठरू नये. अनेक जण सांगतात अमुक चौपाई 108 वेळा पठण करा, पारायण करा वगैरे. पण होतं काय, म्हणून तुलसीदासांनी इथं जे निष्काम भावनेनं म्हटलं आहे त्याला फार महत्त्व आहे. कारण कितीही सकाम भावनेनं कोणतंही दुःख कितीही आम्ही जस्टिफाय केलं तरीसुद्धा पुन्हा आम्हाला जन्ममरणाच्या चक्रामध्येच फिरवणारं नाही का. किती साधा सरळ विचार आहे हा. खरं किती साधं सरळ आहे समजण्यासाठी. कॉमन सेन्स ज्याला आपण म्हणतो, की काहीही प्रभूंच्या ह्या कथाप्रसंगातल्या गोष्टींमुळे आम्हाला लौकिकातलं मिळालं तर ते टिकणारं आहे का.
त्याची क्षणभंगुरता नष्ट होणार आहे का? जर नाही तर जे कथानक, जे लीलाचरित्र आम्हाला या भवसमुद्राच्या पलीकडे घेऊन जायला समर्थ आहे, त्या लीलाचरित्राकडून आपण पुन्हा लौकिक गोष्टींचीच अपेक्षा केली तर किती मूर्खपणा होईल हा. आम्हाला समर्थांनी म्हणूनच मूर्ख लक्षणं आणि पढत मूर्ख लक्षणं सुरुवातीला सांगितली आहेत. कारण अनेकदा आणि मुख्यतः तुलसी रामायणाच्या बाबतीत आणि किंबहुना सर्वच तुलसीदासांच्या जे काही त्यांनी ग्रंथरचना केली आहे त्या प्रत्येकच गोष्टींच्या बाबतीत हे एक प्रकारे सत्य आहे. अगदी हनुमान चालिसापासून त्याचे लौकिक फायदे मोजून बघून मग त्याचं पठण पारायण करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यांना त्याचा फायदा मिळतोही, कारण ते संत हृदय आहे. त्यामुळे त्या सरल हृदयानं, त्या करुणाभावानं ते लिहिलेलं असल्यामुळे त्या त्या दैवताची सिद्धी किंवा त्या त्या दैवताचा आशीर्वाद त्या पाठकाला निश्चितपणे प्राप्त होतो. पण जसं आमचे महाराज म्हणतात, कामधेनू सोडून गाढव मागितल्यासारखं होतं, तशी स्थिती असते आमची अक्षरशः. कारण ह्याच सर्व गोष्टी आम्हाला सत्य भासत असतात आणि ह्या असत्यामध्ये सत्य शोधण्यातच आमची अनेक जन्म गेलेली आहेत याचा विसर पडतो. त्यामुळे हे जे तुलसीदासांनी सांगितलं आहे की ही कल्याणकारी रामकथा निष्काम भावनेनं ऐकल्यानं मनुष्याला वैराग्य आणि ज्ञानप्राप्ती होते. अगदी स्वाभाविक आहे नाही का? वैराग्य आणि ज्ञान हे सकाम भावनेत असताना प्राप्त होऊच शकत नाही, किंबहुना त्या विरुद्ध टोकं आहेत ती. त्यामुळे सुनत लहही नर बिरती बिबेका, आणि खरोखर या ग्रंथामधून जर वैराग्य प्राप्ती झाली नाही तर श्रीरामचरणी भक्ती कशी निपजणार? ज्याचं वरदान वेद, शिवभगवान, इंद्रदेव, सर्व देव, ब्रह्मदेव प्रभूंकडे मागतायत. आमची अहल्या माय म्हणाली, मला पतींनी शाप दिला हेच माझ्यासाठी वरदान ठरलं. अशा भक्तांची ही गाथा ऐकून सुद्धा जर मनामध्ये वैराग्य निर्माण झालं नाही तर व्यर्थ ते पठण. त्यामुळे पुढे म्हणतायत, अशा रीतीने भक्ती करणारे लोक ज्ञानप्राप्ती करतात. पण म्हटलं ना, संत हृदय हे इतकं कोमल, इतकं जनासाठी एक प्रकारे द्रवित असतं की त्यांना राहवत नाही. जसं गीतेमध्ये भगवंतांनी भक्तांचे प्रकार सांगितले, आर्त जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी, तसे सकाम भावनेच्या लोकांना सुद्धा कसा फायदा होतो ते आता तुलसीदास सांगतायत. जे सकाम नरसुनहि जगावहि, सुख संपत्ति नाना विधि पावहि, सुर दुर्लभ सुख करि जग माहि, अंतकाल रघुपति पुर जाहि, सुनहि विमुक्त बिरत अरु विषयी, लहहि भगति गति संपत्ति नही, खगपति राम कथा में बरनी, स्वमति विलास त्रास दुख हरनी. काकभूषुंडी सांगतायत, जे मनुष्य सकाम भावनेनं ही चरित्रलीला ऐकतात आणि गातात त्यांना सुद्धा अनेक प्रकारची सुखसंपत्ती मिळते या जगामध्ये. याच जगामध्ये देव दुर्लभ अशी सुख त्यांच्या वाट्याला येतात आणि मग शेवटी ते रघुनाथांच्या परमधामाला जातात. भक्तवत्सल कृपा निधान असे श्रीराम आहेत. त्यामुळे सर्वच प्रकारचे भक्त भक्ती करणारे यांमध्ये मोडले जातात. म्हणजे सकाम भक्ती करणारे भक्त नव्हेत असं फक्त संत आम्हाला समजावण्यासाठी सांगतात. पण भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा सकाम भक्ती करणाऱ्या भक्तांना सुद्धा परमात्म्यानं कसा हात दिला
त्यांची मनोवांछित अभिलाषा पूर्ण करूनही नंतर त्यांना निष्काम कसं बनवलं. जसं आमचे महाराज म्हणतात ना, की सकाम भावनेनं का होईना तुम्ही आधी परमात्म्याकडे या तरी, नाम घ्यायला सुरुवात तरी करा. काहीतरी मनामध्ये आशा ठेवून सुरुवात करत का होईना तुम्ही नामाला लागलात, तर तेच नाम एक दिवस तुम्हाला निष्काम बनवेल. काय विश्वास असतो ह्या संतांचा नामावरचा, नामाच्या शक्तीवरचा. पण जसं म्हटलं जातं, लो एम इज क्राईम, आणि परमार्था इतकं ह्याचं ॲप्लिकेशन दुसरीकडे खरंच होऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्या चौपाईमध्ये सांगितलेलं वैराग्य आणि ज्ञानप्राप्ती हेच ते उच्चतम ध्येय ठेवून पारमार्थिक साधकानं वाटचाल केली पाहिजे. पण जरी मनामध्ये इच्छा अभिलाषा असेल तरी रामचरित्रानं ते सुद्धा पूर्ण होईल. जसं अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन गोष्टी सांगितल्या गेल्या. अभ्युदय म्हणजे ह्याच जगामध्ये भरभराट, वेगवेगळ्या प्रकारे सुखोपभोग या अर्थी, आणि निःश्रेयस म्हणजे विरक्त मार्ग, संन्यास मार्ग एका दृष्टीनं. पण तो संन्यास मार्ग म्हणजे संन्यास दीक्षा घेतल्यानंतरचा मार्ग असा त्याचा अर्थ खरं तर होत नाही. तो निःश्रेयसाचा मार्ग हा अंतःकरणाच्या संन्यासाचा असतो. सम्यक न्यास हा इति संन्यास हा. त्यामुळे जो हृदयानं विरक्त बनला तोच संन्यासी खरं तर. केवळ संन्यास वेश धारण केलेला नव्हे, पण जो अभ्युदय इच्छिणारा आहे त्यालासुद्धा ह्या कथेनं लाभ होईल आणि तो देव दुर्लभ सुख या जगामध्ये भोगेल. पण पुढे काय सांगितलं, जे जीवनमुक्त आहेत, विरक्त आहेत आणि विषयी आहेत. पहा बरं, 3 गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांना भक्ती, मुक्ती आणि नित्य नवे भोग म्हणतात. 3 प्रकारचे भक्त सांगितले तिथे. भक्त म्हणण्यापेक्षा 3 प्रकारचे लोक. जे जीवनमुक्त आहेत त्यांना भक्ती मिळते म्हटले, जे विरक्त आहेत त्यांना मुक्ती मिळते आणि जे विषयी लोक आहेत त्यांना नित्य नवे भोग मिळतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचे लोक असले, त्यांची मानसिक स्थिती असली तरी त्यांना ह्या श्रीरामचरितमानसमधून लाभ होतो असं सांगायचं आहे. त्यामध्ये अर्थातच विषयी लोक, जसं म्हटलं तृष्णा ती कधी कमी होतच नाही. जसं श्रीरामांनी म्हटलं, तृष्णा चपल मरकटी असा उल्लेख केला आहे श्रीरामांनी. चपल मरकटी म्हणजे चपळ माकडीण जशी असते तशी ती तृष्णा आहे. आज एका गोष्टीवर, उद्या दुसऱ्या गोष्टीवर, परवा तिसऱ्या गोष्टीवर, आणि मग ते पुरवण्यासाठी ह्या प्रभूंच्या शुद्ध पावन चरित्राचा अवलंब करणं हे किती खालच्या दर्जाचं आहे हे आम्हाला अगदी सहज कळू शकतं. त्यामुळे जरी त्याचा उपयोग होत असला आणि अनेक लोक त्यासाठी उपयोग करून घ्या असं आम्हाला सांगत असले तरीसुद्धा जितकं त्वरेनं आम्हाला तृष्णामुक्त होता येईल तितकं व्हावं, आणि जीवनमुक्त स्थितीमध्ये भक्ती आणि विरक्त स्थितीमध्ये मुक्ती, ज्याची अभिलाषा त्या जीवाला खऱ्या अर्थानं आहे ते प्राप्त करून घ्यावं असं इथे तुलसीदास सांगतायत. आणि पुढे म्हणाले, ज्याला विवेक वैराग्य आहेच त्याच्यासाठी कसं आहे. बिरती विवेक भगती दृढ करनी, मोहन दी कह सुंदर तरनी, नितनव मंगल कौशल पूरी, हर्षित रहि लोक सब कुरी. ही रामकथा म्हणाले विवेक, वैराग्य आणि भक्ती यांना दृढ करणारी सुद्धा आहे. ज्यांच्या अंगी, म्हणूनच ना अनेक संत ह्या रामचरित्राचं अखंड पठण पारायण करताना दिसतात. जे आमचे महाराज म्हणतात ना, एक ग्रंथ, तो एक ग्रंथ अनेक श्रीराम भक्तांसाठी रामचरितमानस असतो. भारतवर्षामध्ये ह्याचं स्थान निर्विवाद श्रेष्ठ असं आहे. ते यासाठीच की ज्याला
मुळातच वैराग्य वृत्ती अंतःकरणात निपजलेली आहे काहीतरी पाठच्या डबोल्यामुळे आधीच्या जन्मांच्या, ज्याला मुळातच विवेक आहे कारण संत संग मिळालेला आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये भक्तिमातेनं ठाण मांडलेलं आहे, त्याला दृढ करण्याचं कामसुद्धा हे लीलाचरित्र करतं हे सांगतायत. आणि मोहरूपी नदी तरून जाण्यासाठी उत्तम नौकासुद्धा आहे हे रामचरितमानस. मोहरूपी नदी तरून जाणं म्हणजेच मोहाचा नाश होणं, तृष्णेचा नाश होणं. आणि मग पलीकडे गेल्यानंतर त्या वैराग्याचं वैभव अनुभवणं. सर्व संत या पठडीमध्ये मोडतात. खरं वैभव हे वैराग्याचं असतं हे ज्याला कळलं तो तरला. त्यामुळे पुढे आता श्रीरामांनी काय केलं हे सांगतायत की अयोध्यापुरीमध्ये नित्य नवे मंगलोत्सव होत होते. श्रीराम सीता परत आल्यामुळे, राज्याभिषेक झाल्यामुळे आणि सर्व वर्गातले स्तरातले लोक तिथे अत्यानंदानं राहत आहेत. आणि त्या सर्वांसाठी श्रीरामांनी काय केलं? नितनई प्रीति राम पद पंकज, सबके जिन्हि नमत शिव मुनि अज, मंगल बहु प्रकार पहिराये, द्विजन दान नाना विधि पाये. प्रभू चरणांच्या ठाई सर्वांच्या मनामध्ये नित्य नूतन असं प्रेम आहे. नित नई प्रीती राम पद पंकज, हा भक्तीचा विशेष असतो. पहा, प्रेम, प्रभू चरणांचं प्रेम बरं, ते कधीही शिळं होत नाही. नवनीत जे आहे ते त्या प्रभू चरणांमध्ये आहे कारण ते नित नवीन असतं. त्यामुळे ज्या चरणकमलांना शिव, मुनिगण, ब्रह्मदेवसुद्धा नमस्कार करतात, अशांच्या चरणांच्या ठाई सर्वांच्या मनात नित्य नूतन प्रेम आहे. आणि याचकांना अनेक प्रकारची वस्त्राभूषणं दिली गेली, विप्रवरांना अनेक प्रकारची दानं दिली गेली आणि त्यांनी ती घेतली. सर्वजण आनंद उपभोगतायत. ब्रह्मानंद मगन कपि, सबके प्रभु पद प्रीति, जात न जाने दिवस तिन्ह, गए मास शट बीती, बिसरे गृह सपने हो सुधि नाही, जिमि पर द्रोह संत मन माही, तब रघुपति सब सखा बोलाये, आई सबनि सादर सिरुनाये. सर्व कपी, वानर वीर ब्रह्मानंदामध्ये मग्न आहेत म्हटलंय. प्रभूंच्या चरणी सर्वांना प्रेम आहे. दिवस कसे चाललेत हे कळतच नाहीये. बघता बघता 6 महिने निघून गेले म्हटलंय. गये मास शटबीती. आणि सर्वजण कसे राहत आहेत तिथे, आपलं घर विसरूनच गेलेत. आम्ही जसे गोंदवलेला गेल्यानंतर, आमच्या सद्गुरूंकडे गेल्यानंतर कसं घरदार विसरून जातो, तसे हे सर्व कपिश्रेष्ठ श्रीरामांच्या घरात आपलं घर विसरून गेलेत. तेच त्यांचं घर झालंय. जागेपणी नव्हे तर स्वप्नात सुद्धा त्यांना घराची आठवण होत नाही म्हणतायत बरं का. कसं, ज्याप्रमाणे, काय मोठी गोष्ट सांगितली आहे पहा. संतांच्या मनात परद्रोह करण्याचा विचारसुद्धा जसा कधीही येत नाही, त्याप्रमाणे त्यांना घराची आठवण होत नव्हती. फार मोठी गोष्ट सांगितली पहा इथे तुलसीदासांनी. म्हणजे भगवत धामामध्ये जाऊन स्वतःच्या संसाराची, घराची आठवण होणं म्हणजे परद्रोह करण्यासारखं आहे म्हटलंय. जसं महाराजांनी एका प्रवचनात म्हटलंय, आमची भक्ती व्यभिचारी नसावी, किंवा भगवंतांनी गीतेत सुद्धा सांगितले अव्यभिचारिणी भक्ती असावी. म्हणजे जिथे आमचं चित्त एका प्रभुचरणांशिवाय दुसरीकडे कुठेही जाऊ शकतच नाही, तिथे ती अव्यभिचारिणी भक्ती, अनन्य भक्ती जन्म घेते. त्यावेळेला जर इतर गोष्टींचा प्रादुर्भाव त्या मनाला झाला तर ती व्यभिचारी भक्ती होते.
अशा रीतीनं सर्वांची अव्यभिचारिणी अनन्य भक्ती प्रभुचरणांशी असल्यामुळे सर्व वानरं आपलं घर विसरून गेलेत म्हटलंय. पण त्यावेळेला रघुनाथांनी आपल्या सर्व मित्रांना म्हटलंय बरं, तब रघुपती सब सखा बोलाय. सर्वांना बोलावलं आणि सर्वांनी येऊन आदरानं मस्तक नमवलं प्रभूंसमोर. काय म्हणाले श्रीराम त्यांना, परम प्रीति समीप बैठारे, भगत सुखद मृदु बचन उचारे, तुम अति कीन्ही मोरी सेवकाई, मुख पर के ही विधि करऊं बड़ाई, ताते मोहि तुम अति प्रिय लागे, मम हित लागी भवन सुख त्यागे, अनुज राज संपत्ति बेदेही, देह गेह परिवार स्नेही, सब मम प्रिय नहीं तुम ही समाना, मृषान कहूँ मोर यह बाना, सबके प्रिय सेवक यह नीति, मोरे अधिक दास पर प्रीती. श्रीरामांनी जवळ बसून घेतलं सर्वांना प्रेमानं आणि भगत सुखद मृदू वचन उच्चारे. भगत सुखद, भक्तांना सुख देणारे असे मृदू वचन त्यांचा उच्चार केला आणि म्हणाले, तुम्ही माझी खूप सेवा केली आहे. तुमच्या तोंडावर तुमची स्तुती कशी मी करू. माझ्यासाठी तुम्ही घर आणि सर्व सुखांचा त्याग केला, त्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात. खरं आहे की धाकटे बंधू माझे, राज्य संपत्ती, जानकी, स्वतःचं शरीर, घर, कुटुंब, मित्र हे सर्व मला प्रिय आहेत खरं, पण तुमच्या इतके नाहीत. बरं, सब मम प्रिय नाही तुम्ही समाना. हे मी खोटं सांगत नाही, हा माझा स्वभाव आहे म्हटलंय. मृषान कहू मोर यह बाणा. माझा हा बाणा आहे, स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? कारण म्हणाले सेवक सर्वांनाच आवडतात, हा नियम आहे, यह नीती. पण मोरे अधिक दास पर प्रीती. दासांवर माझं स्वभावतःच विशेष असं प्रेम आहे. का हे सर्वजण दास्यत्व पत्करायला चढाओढ करतात हे लक्षात येईल यावरून. कुणाकुणाची नावं घेतलीत पहा प्रभूंनी. अनुज, राज्य, संपत्ती, सीता, देह, गेह, परिवार, स्नेही हे सगळे प्रिय असले तरी तुमच्या इतके प्रिय नाहीत. कुणा इतके? दासांइतके. त्यामुळे दासांवर माझं स्वभावतःच विशेष प्रेम आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो म्हणतायत, अब गृह जाहु सखा सब, भजेहु मोहि दृढ नेम, सदा सर्वगत सर्वहित, जानी करेहु अति प्रेम. हे मित्रांनो, आता तुम्ही सर्वजण आपापल्या घरी जा आणि तिथंच तुमच्या घरीच दृढ नियमपूर्वक माझं भजन करत राहा. सदा सर्वगत सर्वहित जानी, सदैव मी सर्व व्यापक आहे आणि सर्वांचं हित करणार आहे असं माना, जाणा आणि माझ्यावर अत्यंत प्रेम करा. एक प्रकारे त्या कपिवीरांना पुढचा साधन नियम प्रभूंनी इथे घालून दिलाय की कसं माझ्यावर प्रेम करा, मला सर्व व्यापक आणि सर्व हित करणारा असं जाणून माझ्यावर प्रेम करा, मला भजत राहा. हे प्रभूंनी त्या सर्व वानरवीरांना सांगितलं. आणि जेव्हा हे सांगितलं, सुनी प्रभु बचन मगन सब भये,
को हम कहाँ बिसरी तन गए, एकटक रहे जोरी कर आगे, सकही न कछु कही अति अनुरागे, परम प्रेम तिन्ह कर प्रभु देखा, कहा भी विधि विधि ज्ञान विशेषा, प्रभु सन्मुख कछु कहन न पारहि, पुनि पुनि चरण सरोज निहारहि, तब प्रभु भूषण बसन मगाए, नाना रंग अनूप सुहाए, सुग्रीव ही प्रथम ही पहिराए, बसन भरत निज हाथ बनाए, प्रभु प्रेरित लक्ष्मण पहिराए, लंकापति रघुपति मन भाए, अंगद बैठ रहा नहीं डोला, प्रीति देखी प्रभु ताहि न बोला, जामवंत नीलादि सब पहिराए रघुनाथ, हिय धरि राम रूप सब चले नाई पदमाथ, तब अंगद उठि नाई सिरु, सजल नयन कर जोरी, अति विनीत बोले बचन, मनहु प्रेम रस बोरी. प्रभूंनी जे सांगितलं ते ऐकलं सर्व वानरांनी. सर्वजण प्रेमामध्ये मग्न होऊन गेले प्रभूंच्या. कोण आहोत आपण, कुठे आहोत ह्याचं देहभान सुद्धा नाहीच झालं. जी चित्तलयाची प्रार्थना आपण करतो ना, ह्या देहविस्मृतीसाठी, प्रभू समोर आहेत, त्यांनी आशीर्वाद पर काही वचन बोललेत आणि सर्व वानरांचा यथोचित सन्मान केलाय, त्यांचं इतकं कौतुक केलंय. यामुळे सर्व वानर आपला मीपणा त्यांचा विसर्जितच होऊन गेलाय प्रभूचरणी. तो नव्हताच, पण इथे अयोध्येमध्ये आल्यानंतर प्रभूंच्या त्यांना सखा संबोधण्यावरून, त्यांना आपलं म्हणण्यावरून, त्यांच्यावर कसं सर्वात अधिक प्रेम त्यांचं आहे हे सांगण्यावरून प्रभूंनी सर्वांना पूर्णपणे आपल्या चरणी समर्पितच करून घेतलंय. आणि त्यांना प्रेमामुळे बोलता येईना, हात जोडून एकटक बघतायत प्रभूंकडे. देहभान सुटून गेलंय. प्रभूंनी बघितलं त्यांचं ते प्रेम आणि अनेक प्रकारे म्हटलंय विशेष ज्ञानोपदेश केला. बरं का, जे सांगितलं ना, सदा सर्वगत सर्वहित जानी, की सर्व व्यापक आहे मी, सर्वांचं हित करणार आहे, ह्या तऱ्हेचा ज्ञानोपदेश त्या भक्तांना कसा मानवावा, नाही का. पण प्रभूंच्या समोर ते काही बोलू शकत नव्हते. वरचेवर प्रभूंची चरण कमल बघत होते. त्यानंतर प्रभूंनी अनेक उत्तमोत्तम वस्त्र, दागिने मागवले. बरं का. आणि सर्वात आधी भरतानं आपल्या हातांनी सुग्रीवाला वस्त्राभूषणं घातली. नंतर प्रभूंनी सांगितलं म्हणून लक्ष्मणानं विभीषणाला वस्त्राभूषणं घातली. रघुपती मनभाये, फार आवडली रघुनाथांना. पण अंगद मात्र बसूनच राहिला, तो हलेच ना जागेवरून. बरं का. त्याचं ते उत्कट प्रेम बघून त्याला काही बोलावलं नाही प्रभूंनी सुरुवातीला. जांबुवंत, नील, नळ या सर्वांना रघुनाथांनी स्वतः वस्त्राभूषणं घातली. ते सर्वजण आपल्या हृदयामध्ये श्रीरामांचं रूप धारण करून आणि त्यांच्या चरणी मस्तक टेकवून निघाले. आणि मग अंगद उठला, नतमस्तक होऊन, नेत्रांमध्ये पाणी आहे, हात जोडून अत्यंत विनम्रपणे आणि प्रेम रसबोरी म्हटलंय. म्हणजे पोतं भरून प्रेम, म्हणजे इतकं प्रेमाधिक्यानं काही शब्द बोलला. काय ते शब्द?
सुनु सर्वज्ञ कृपा सुख सिंधो दीन दया कर आरत बंधो मरती बेर नाथ मोहि बाली गयवो तुम्हारे ही कोछे घाली असरन सरन बिरदु संभारी मोहि जनित जहु भगत हितकारी मोरे तुम प्रभु गुर पितु माता जाओ कहाँ तजी पद जल जाता तुम्हि बिचारी कहु नर नाहा प्रभु तजी भवन काज मम कहा बालक ज्ञान बुद्धि बलहीना राखहु सरन नाथ जन दीना नीचिट हल गृह कई सब करिहु पद पंकज बिलो की भवतरिहु अस कही चरण परिउ प्रभु पाही अब जनी नाथ कहु गृह जाही. अंगद म्हणतोय, हे सर्वज्ञ, हे कृपासागर, हे सुखसागर, हे दीनबंधो, हे आर्तजनांचे बंधू, हे नाथ ऐकावं. माझे वडील वाली यांनी मरताना मला तुमच्या पदरी घातलं होतं ना, म्हणून हे भक्त हितकारी अशरणाला शरण देण्याचं आपलं ब्रीद आठवावं आणि मला सोडू नये. माझे स्वामी, गुरु, पिता, माता सर्व काही तुम्हीच असताना तुमचे चरण कमल सोडून मी जाऊ कुठे? हे नरनाहा, हे महाराज, तुम्हीच विचार करून सांगा. हे प्रभू, तुम्हाला सोडून काज मम काहा, भवन काज मम काहा, माझ्या घरामध्ये माझं काम तरी काय आहे? हे नाथ, या ज्ञानहीन, बुद्धिहीन, बलहीन बालकाला आणि दीन सेवकाला आपल्याच शरणमध्ये, आपल्याच पदरी ठेवा. मी तुमच्या घरातली हलक्यातली हलकी सेवा करीन. नीची टहल गृह कैसब करी हो. अंगद म्हणतोय बरं, हलक्यातली हलकी सेवा करीन. कोण आहे हा अंगद? ज्याचा पाय हलवू शकला नाही प्रत्यक्ष लंकापती रावण, असा हा अंगद प्रभू चरणाशी येऊन कसा दीन झालाय पहा. म्हणतोय तुमच्या घरातली हलक्यातली हलकी सेवा करीन आणि तुमचे चरण कमल पाहता पाहता हा भवसागर तरून जाईन. असं म्हणून श्रीरामचरणी लोटांगण घातलं अंगदानं आणि म्हणतोय, हे प्रभो, माझं रक्षण करा. हे नाथ, मला घरी जायला सांगू नका. आणि हे अंगदाचं बोलणं ऐकून अंगद बचन बिनीत सुनी रघुपति करुणा सीव प्रभु उठाई उरलायबु सजल नयन राजीव निज उरमाल बसन मनी बालित नय पहिराई बिदा कीन्ही भगवान तब बहु प्रकार समझाई भरत अनुज सौमित्री समेता पठवन चले भगत कृत चेता अंगद हृदय प्रेम नहीं थोरा फिर चितव राम की ओरा बार बार कर दंड प्रणामा मन असरहन कहि मोहि रामा राम बिलोकनि बोलनि चलनी सुमिरी सुमिरी सोचत हसी मिलनी प्रभु रुख देखी बिनय बहुभाषी चले हृदय पंकज राखी अति आदर सब कपि पहुँचाये भाई न सहित भरत पुनि आये. अंगदाचं ते नम्र बोलणं ऐकलं
आणि करुणा निधान प्रभू रघुनाथांनी त्याला उठवून आपल्या हृदयाशी धरलं. प्रभूंच्या नेत्रकमलांमध्ये प्रेमाश्रू आले. सजल नयन राजीव. आणि मग भगवंतांनी काय केलंय पहा बरं. निज उरमाल बसन मनी बालितनय पहिराई. काय भाग्य आहे पहा अंगदाचं. भगवंतांनी आपल्या गळ्यातला हार, वस्त्र आणि रत्नजडित आभूषण वालीपुत्र अंगदाला घातली आणि अनेक तऱ्हेनं समजावून सांगितलं त्याला आणि निरोप दिला. अंगदानं केवढी मोठी कामगिरी केली होती हे आठवून, त्याची आठवण करून, स्मरण करून भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण त्याला पोहोचवायला निघाले. अंगदाच्या मनात इतकं श्रीराम प्रेम दाटलं होतं की वरचेवर वळून वळून तो श्रीरामांकडे पाहत होता आणि वरचेवर दंडवत घालून प्रणाम करत होता. त्याला तरीही वाटत होतं की श्रीरामांनी मला आपल्याजवळच राहायला सांगावं. सुमिरी सुमिरी सोचत हसी मिलनी, मन असं रहन कहही मोहिरामा. अजूनही वाटत होतं की सांगतील, मला राहायला सांगतील. पण प्रभूंची जी लीला असते त्यामध्ये प्रत्येकाचं काम, त्याची वेळ, सर्व काही ठरलेलं असतं. त्याप्रमाणेच प्रत्येक भक्ताला राहावं लागतं. प्रभू इच्छेचा सन्मान करून राहावं लागतं. हे आम्हाला अंगद शिकवतो. इथे प्रभू आम्हाला शिकवत आहेत. प्रभू इच्छा बलवाना हे प्रत्येक वेळेला त्याचं स्मरण झालं पाहिजे. सुखद प्रसंगात सुद्धा आणि दुःखद प्रसंगात सुद्धा. त्यामुळे म्हणताय तिथे तुलसीदास, श्रीरामांची जी तऱ्हा वेगवेगळी, त्यांची पाहण्याची ढब, कसे बोलतात श्रीराम, कसे चालतात, कसे हसतात, ह्या सर्व गोष्टींचं स्मरण होऊन होऊन अंगदाला परत जाताना खूप दुःख होत होतं. पण प्रभूंचा कल बघितला त्यांनी. प्रभू रुख देखी, त्यांचा कल कुठे आहे हे बघितलं. खूप विनयानं बोलून आणि प्रभूंच्या चरणकमली मन ठेवून, हृदय पद पंकज राखी, हृदय प्रभूचरणी विसर्जित करून अंगद निघाला. केवढी मोठी गोष्ट. ज्यावेळी आमच्या परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांना श्री महाराजांनी कर्नाटकी जाण्याची आज्ञा केली, प्रत्यक्ष सद्गुरूंची आज्ञा ती, त्याचा मान तर ठेवलाच पाहिजे. पण काय अवस्था झाली असेल ब्रह्मानंद महाराजांची, श्री महाराजांना सोडून सगुण रूपामध्ये. ज्ञानीच ते, पण तरीसुद्धा कितीही भगवंतांनी, सद्गुरूंनी मी सर्वव्यापी आहे, मी सर्वांचं हित करणार आहे, जिथे असतो तिथून मी तुमचं हित करू शकतो, ह्या सर्व गोष्टी जरी सांगितल्या आणि जरी आम्हाला त्या पटलेल्या असल्या अनेकविध अनुभवांमधून, तरीसुद्धा सद्गुरूंचं, भगवंतांचं सगुण रूप नजरेसमोर असावं ही आस, ही तीव्र तळमळ प्रत्येक भक्ताला, प्रत्येक शिष्याला असणं अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे अंगदाला दुःख होतं आहे आणि म्हणून मन, हृदय प्रभूचरणी ठेवून तो निघाला. सर्व वानरांना पोहोचवून, अत्यंत आदरानं, आदरसहित पोहोचून भरत आपल्या भावांसह परत आला. आणि त्यावेळेला आता आमचे हनुमंत काय करत आहेत पहा. तब सुग्रीव चरण गहिनना, भाती विनय कीन्हे हनुमाना. दिनदस करी रघुपति पद सेवा, पुनीत वचरण देखी हऊ देवा. पुण्य पुंज तुभ पवन कुमारा, सेवहु जाई कृपागारा. अस कही कपि सब चले तुरंता, अंगद कहई सुनहु हनुमंता. हनुमंतांनी सुग्रीवाचे पाय धरले, अनेक प्रकारे विनवणी केली आणि म्हणतायत, महाराज काही दिवस श्री रघुनाथांची चरणसेवा करतो आणि मग पुन्हा येऊन तुमच्या चरणांचं दर्शन घे. बरं का, हनुमंत जसं म्हटलं नीती निपुण आहेत.
त्यामुळे हनुमंतांनी पुन्हा येऊन मी तुमचं दर्शन घेईन हे सुग्रीवाला सांगितलं. पण सुग्रीव काय म्हणाले, पुण्य पुंज तुम्ह पवनकुमारा, हे पवनकुमार हनुमंता, तू पुण्याची खाण आहेस बाबा, कारण भगवंतांनी तुला आपल्या सेवेत ठेवून घेतलंय. त्यामुळे तू जा आणि कृपानिधान श्रीरामांचीच सेवा कर, असं सुग्रीवानंही हनुमंताला सांगितलं. जसं अगोदरही आपण बघितलं की हनुमंतांना जा असं श्रीरामांनी सांगितलं नाही, शक्यच नव्हतं ते. अनादि भक्त, अनादि सेवक, अनादि दास असे हनुमंत आहेत आणि प्रभूंच्या सन्निधच कायम असणारे असे आहेत. त्यामुळे तिथे सगुण रूपात सुद्धा वियोग संभवत नाही, असं ते स्वरूप आहे. त्यामुळे सुग्रीवांनीही त्यांना तसंच करण्याची परवानगी दिली एका दृष्टीनं. पण हनुमंतांनी आपलं नीती निपुण, जे नीतीला योग्य, नीतीला धरून जे सांगणं होतं ते सांगायला चुकले नाहीत पहा. म्हणून म्हटलं ना, हनुमंतांचं चरित्र हे इतक्या अनेकविध लहान लहान कंगोऱ्यांनी नटलेलं आहे. त्यामध्ये जितकी भक्ती भाव याला महत्त्व आहे, तितकंच नीती आणि धर्म याला सुद्धा महत्त्व आहे. हनुमंतांच्या अनेक प्रसंगांमधून आपल्याला त्याचं दर्शन घडत राहतं आणि ते इथे सुद्धा त्याचा एका दृष्टीनं हा परमोत्कर्ष वाटतो की श्रीरामांना सोडून हनुमंतांचं आयुष्यच नाही. आपण मागेच बघितलं की हनुमंतांचं चरित्र म्हणजे श्रीरामचरित्र, त्याच्यामध्ये भेदच नाही, असं ते चरित्र आहे हनुमंतांचं. आणि तरीसुद्धा ज्याच्या राज्यामध्ये आपण मंत्री म्हणून आहोत सुग्रीवाचे, त्या राजाला पुन्हा येऊन मी भेटेन, दर्शन घेईन तुमच्या चरणांचं, असं नम्रतेनं सांगणारे आमचे हनुमंत आहेत. त्यामुळे हनुमंत सद्गुरू स्वरूप आहेत. ते कुठेच नीती धर्माला फाटा देऊन काही करू शकत नाहीत, करत नाहीत. आणि सुग्रीवही तसेच आहेत. त्यांनी हनुमंतांची भक्ती त्यांना माहीतच आहे, हनुमंत अनादि सेवक आहेत हे माहीतच आहे, त्यामुळे त्याला संमती दिली. आणि अंगद मात्र म्हणाले, हनुमंता ऐक, सुनहु हनुमंता, कहे हो दंडवत प्रभु सई, तुम्ही कहूँ कर जोरी, बार बार रघुनायक ही, सुरति कराये हु मोरी, अस कही चले बाली सुत, फिरी आयऊ हनुमंत, तासु प्रीति प्रभु सन कही, मगन भये भगवंत. आहा, काय खरंच. अंगद म्हणतोय हनुमंतांना, मी तुम्हाला हात जोडून सांगतो, प्रभूंना माझा नमस्कार सांगावा आणि रघुनाथांना माझी वरचेवर आठवण देत राहावी. बरं का, सुरती कराय हो मोरी, माझी आठवण देत राहावी असं म्हणून वालीपुत्र अंगद निघाला. आणि मग हनुमंत परत आले आणि अंगदाचं ते प्रेम हनुमंतांनी प्रभूंना सांगितलं. आणि ते अंगदाचं प्रेम ऐकून मगन भये भगवंत, भगवंत प्रेम मग्न होऊन गेले. आणि म्हणून आता या सर्व प्रसंगावरून अंगद आणि हनुमंताच्या परस्पर विरोधी आज्ञेवरून काकभूषुंडी आम्हाला काय सांगतात पहा. कुलिसहु चाही कठोर अति, कोमल कुसुमहु चाही, चित्त खगेश राम कर, समुझी परई कहू काही. काकभूषुंडी म्हणतायत, हे गरुडा, श्रीरामांचं जे चित्त आहे, मन आहे, ते वज्राहून कठीण आहे कधी कधी, आणि कधी कधी फुलाहून अत्यंत कोमल आहे. ते कुणाला समजून येणार सांग बघू. समुची परई कहू काही, कसं समज येणार. प्रभूंच्या लीलेमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या का घडल्या ह्याचं थोडंफार तर्कानं बुद्धीनं आपल्याला
समजू शकतं, पण खरा त्याचा खोल गर्भितार्थ हे असं का, हे कसं कळणार, असं का कपुशुंडी म्हणतायत. म्हणजे अंगदाला जायला का सांगितलं आणि हनुमंतांना राहायला का सांगितलं. दोघे भक्तच आहेत, अंगदाची भक्ती काही थोडी थोडकी नव्हे, पण तरी हे असं का, याला उत्तर नाही, असं का कपुशुंडी सांगतायत. तो वाटेल तेची करी ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.